आता बातमी आहे शार्प न्यूजच्या इफेक्टची। 31 मार्चला शार्प न्यूजवर पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाने शिवाजी मार्केटमधील एका 150 वर्ष जुन्या झाडाची कत्तल केल्याची बातमी प्रदर्शित करण्यात आली होती। या बातमीनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाला आता जाग आली आहे। तुम्ही जे गर्दीने गजबजलेलं ठिकाण पाहत आहात ते आहे पुण्यातील कॅम्प भागातील शिवाजी मार्केट। या एवढ्या वर्दळीच्या भागात एक 150 वर्ष जुनं झाड होतं। हे झाड तोडण्याचा विरोध स्थानिक नागरिक आणि व्यापारी गेल्या अनेक दिवसांपासून करत होते। या कारणावरून ठेकेदार आणि स्थानिकांमध्ये अनेक वेळा खटकेही उडाले, पण कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनानं एवढं होऊन देखील या झाडाची काही दिवसांपूर्वी पहाटेच्या अंधारात कत्तल केली होती। ही बातमी जेव्हा शार्प न्यूजने प्रदर्शित केली त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन झोपेतून जागं झालंय। आता कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनानं याच ठिकाणी नवीन वृक्षारोपण करून आपल्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न केलाय। प्रतिनिधी अभिजित दराडे, शार्प न्यूज, पुणे।